नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण लोकसाहित्य हा विषय घेऊन काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि लोकसाहित्याच्या संदर्भातील काही माहिती पाहणार आहोत. नेट सेट या परीक्षेमध्ये लोकसाहित्य या विषयावरती किमान 2 ते 3 प्रश्न तरी आपल्याला विचारलेले असतातच. मित्रमैत्रिणींनो, खरं तर नेट सेट परीक्षेचा अभ्यास करताना अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे लक्षात घेण्यासारखी, की या पद्धतीचा जो अभ्यास आहे किंवा स्वरूप आहे, हे प्रश्न खूप स्ट्रेट फॉरवर्ड असे प्रश्न नसतात. तर प्रश्न अगदी साधा असतो, पण तो तुम्हाला फिरवून विचारलेला असतो. त्याच्यामुळे आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येतं, की थोडंसं तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न इथे विचारलेले असतात. कारण तुम्ही आता हे काही तुम्ही टेक्स्ट बुक बेस्ड क्वेश्चन्स आन्सर्स इथे सोडवत नसतात. तर तिथे तुमच्या पूर्ण सर्वांगीण कौशल्यांचा तिथे कस लागणार असतो. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. तर लोकसाहित्य या संदर्भात मी जेव्हा माझा MA ला मराठीला मराठी ऑप्शनल विषय हा लोकसाहित्य होता आणि त्यावेळेस मी काही माझ्या नोट्स होत्या. त्याच्यामधले काही महत्वाचे मुद्दे जे सेट, नेट, पेट या तिन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असणारे काही महत्वाचे प्राथमिक स्वरूपाची जी माहिती आहे ती मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर लोकसाहित्याचं जेव्हा आपण म्हणतो की अभ्यासाला कधी सुरुवात झाली, तर लोकसाहित्याच्या अभ्यासाला 18व्या शतकात युरोप खंडामध्ये सुरुवात झाली. डॉक्टर ब्रानिस्लाव मॅलिनोव्स्की हे कार्यान्वयी अभ्यास पद्धतीचे प्रवर्तक होते. द मायथॉलॉजी ऑफ नॉर्थ अमेरिकन इंडियन फोकटेल्स हा ग्रंथ ॲलन डंडेस यांनी लिहिला होता. व्लादिमीर प्रॉप हे संरचनात्मक पद्धतीचे जनक होते. खर तर लोकसाहित्याची जो अभ्यास असतो तो क्षेत्रीय सर्वेक्षण पद्धती च्या अंतर्गत लोकसाहित्याचा अभ्यास हा मोडतो. 18व्या शतकात युरोप खंडामध्ये सर्वप्रथम ग्रीम बंधूंनी भाषाशास्त्र या विषयाअंतर्गत सर्वप्रथम या विषयाच्या अभ्यासाला चालना दिली. मॅक्स मुल्लर, डॅन्टेस इत्यादींनी दैवत कथांचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. दैवत कथा म्हणजेच अवास्तव कल्पनेचा ऐतिहासिक सत्याशी असलेला विलाप होय. जर्मनीमधील थिओडर बेनफे यांचा थिअरी ऑफ बोरोइंग हा ग्रंथ आणि सिद्धांत अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे लोकसाहित्यामधला. अँड्र्यू लॉक, टायलर, फ्रेझर या मानवशास्त्रज्ञांनी देखील लोकसाहित्याचा अभ्यास याच कालखंडामध्ये सुरुवात केला होता. अँड्र्यू लॉक यांचा सजीव अवशेष चेतना सिद्धांत हा अतिशय महत्वपूर्ण आहे. लोकसाहित्याचा अभ्यास हा 5 पद्धतीने केला जातो. कार्यान्वयी अभ्यास पद्धत, ध्येयनिष्ठ अभ्यास पद्धत, संदर्भान्वयी अभ्यास पद्धत, संरचनात्मक अभ्यास पद्धत आणि मौखिक अभ्यास पद्धत अशा पद्धतीने 5 पद्धतीने याचा अभ्यास करता येतो. व्लादिमीर प्रॉप हे संरचनात्मक अभ्यास पद्धतीचे जनक आहेत. लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे संस्कृतीच्या अभिसरणाचा अभ्यास होय असे दुर्गाबाई भागवत यांनी म्हटलेले आहे. लोकसाहित्य ही व्यक्तिनिष्ठ निर्मिती नसते, तर ती समूहनिष्ठ निर्मिती असते. लोक म्हणजे एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा वर्ग अशी व्याख्या लोकसाहित्याची डॉक्टर ना. गो. कालेलकर यांनी केलेली आहे. लोकसमूहाची देवत्व कल्पना लोकधर्म कल्पनेचा मूलाधार आहे. लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचे शब्दरूप आहे. लोक माणसाचे अस्तित्व ज्या तत्वाच्या आधाराने लोकसाहित्यात प्रकट होते ती लोकतत्वे होत. डॉक्टर रांची ढेरे यांनी लोकतत्व ही संकल्पना मांडलेली आहे. लोकवाङ्मयाचा कर्ता हा अज्ञात असतो. लौकिक साहित्य ही व्यक्तिनिष्ठ निर्मिती असते. लेखकाने कल्पकतेने घेतलेला शब्दरूप अनुभव म्हणजेच ललित साहित्य कृती होय. मित्रमैत्रिणींनो, द ॲलन डॅन्डेस यांचा द मायथॉलॉजी ऑफ नॉर्थ अमेरिकन इंडियन फोकटेल्स हा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. थिओडर गास्टर यांनी लोकसाहित्याची जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार
लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेले साहित्य, ते साहित्य म्हणजेच लोकसाहित्य होय. लोकसाहित्य म्हणजे लोकांचे जीवन जगण्याची पद्धती. लोकजीवन साहित्याचा आत्मा आहे. प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याच्या धर्मप्रेरणेनुसार समाज जीवन घडत असते असे म्हटलेले आहे. दुर्गाबाई भागवत यांची अतिशय महत्वपूर्ण अशी व्याख्या आपण मागे पाहिलेली आहे. मित्रमैत्रिणींनो, ह्याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो की लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे लोकसंस्कृतीच्या अभिसरणाचा अभ्यास होय, अशी व्याख्या कोणी केलेली आहे साहित्याच्या संदर्भात? तर दुर्गाबाई भागवत यांनी अशी व्याख्या केलेली आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण लोकसाहित्य म्हणजे काय किंवा लोकसाहित्याच्या काही व्याख्या पाहिल्या आणि त्या संदर्भात लोकसाहित्याची सुरुवात कशी झाली हे पाहिलं. आता आपण लोकसाहित्यातील काही महत्वाचे जे मी पॉइंट्स असे अधोरेखित केलेले होते ते पाहूयात. मराठी लोककथा हे मधुकर वाकोडे यांचं पुस्तक आहे. तर दुर्गाबाई भागवत यांचं लोकसाहित्य रूपरेषा असं एक पुस्तक आहे. लोकमानसाची अभिव्यक्ती लोकगीत असं डॉक्टर सत्येंद्र यांनी म्हटलेलं आहे. थिओडर बेंफे यांचा थिअरी ऑफ बॉरिंग हा सिद्धांत आहे. द मायथॉलॉजी ऑफ फोकलोर हा व्लादिमीर प्रॉप यांचं ग्रंथ आहे. स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोर हे मारिया लीच यांचा हा ग्रंथ आहे. डॉक्टर कृष्णदेव उपाध्याय यांनी लोकसाहित्यासाठी लोकसंस्कृती हा शब्द वापरला आहे. डॉक्टर नागो नांदापूरकर यांनी लोकवाङ्मय म्हणजेच लोकसाहित्य. लोकवार्ता हा शब्द हिंदी मध्ये वासुदेव शरण अग्रवाल यांनी वापरलेला आहे. नागो कालेलकर म्हणतात, लोक म्हणजेच संस्कृती दर्शन घडवणारा वर्ग. फ्रान्सिस बोआस यांचा द माइंड ऑफ प्रिमिटिव्ह मॅन हा ग्रंथ आहे. तसेच ब्रुनो नेटल यांनी सांघिक पुनर्निर्मिती सिद्धांत मांडला होता. पाणिनीचं अष्टाध्यायी आहे. वररुचीचं वार्तिक आहे. भरत मुनींनी नाट्य जगदीश संसारे शास्त्र नाट्यशास्त्र लिहिलेलं आहे. भरत मुनींचं नाट्यशास्त्र आहे. लोकतत्व ही संकल्पना रांची ढेरे यांनी लोकसाहित्यात मांडलेली आहे. दुर्गाबाई भागवत यांनी दैवत कथांनाच मिथकथा म्हटलेलं आहे. कालयुग यांची आदिबंधात्मक समीक्षा आहे. अलेक्झांडर क्रॉप यांचं सायन्स ऑफ फोकलोर हा ग्रंथ आहे. थिओडर बेंफे यांच्या मते भारत हीच मूळ कथेची जननी आहे. अठराव्या शतकात युरोप खंडात ग्रीमबंधूंनी सुरुवात केलेली आपण पाहिलंच. बॉटकिन म्हणतात की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले व विशेषांच्या स्वरूपात विकसित झालेले व समाजात राहिलेले ज्ञान म्हणजेच लोकसाहित्य होय. लौकिक परंपरांचा निधी व लोकजीवनाचा संग्रह घटक म्हणजेच लोकसाहित्य होय, अशी व्याख्या थिओडर गास्टर यांनी देखील केलेली आहे. लोकसाहित्याच्या संदर्भातल्या 5 ज्या अभ्यास पद्धती पाहिल्या त्या अतिशय महत्वपूर्ण अशा अभ्यास पद्धती आहेत. ध्येयनिष्ठ अभ्यास पद्धतीची सुरुवात सर्वप्रथम जर्मनीमध्ये करण्यात आली. संदर्भान्वयी अभ्यास पद्धतीमध्ये लोकसाहित्याचे संदर्भ घेऊन सादर होणाऱ्या कलांचा अभ्यास केला जातो. संरचनावादी अभ्यास पद्धतीमध्ये आपण पाहिलं की व्लादिमीर प्रॉप यांनी ही अभ्यास पद्धती केलेली आहे. लोकसाहित्याची लक्षणे जर आपण पाहिली तर लोकसाहित्यामध्ये लोकमानसाचा आविष्कार असतो, लोकसंस्कृतीचा आविष्कार असतो, पारंपरिकता, परिवर्तनशीलता, मौखिक आणि लिखित स्वरूप, समूह प्रधान साहित्य प्रकार, संस्कृतीचे अभिसरण आणि आदान प्रदान हे लोकसाहित्याची लक्षणे आहेत. ही आपल्याला काही लक्षणे सांगता येतील. मित्रमैत्रिणींनो, लोकसाहित्य या विषयावरती 2 प्रश्न हे विचारले जातात. लोकतत्व ही रांची ढेरे यांनी संकल्पना वापरलेली आहे. लोकसाहित्य फोकलोर ही संकल्पना दुर्गाबाई भागवत यांनी लोकसाहित्याच्या संदर्भात वापरली होती. लोकसंस्कृती कृष्णदेव अग्रवाल, लोकदैवत थॉम्सन यांनी, सुझान लँगर यांनी आदिगीत संकल्पना लोकसाहित्यात मांडली होती.
लोकसाहित्यामध्ये अधिबंधात्मक संकल्पना युंग यांनी वापरली होती. सर जेम्स फ्रेझर यांनी लोकधर्म ही संकल्पना वापरलेली आहे. लोकसाहित्याचा तसा बघितला तर पट हा अतिशय मोठा आहे, पण लोकसाहित्याच्या संदर्भात मला जी महत्वाचे काही मुद्दे, ग्रंथ आणि त्या संदर्भात ज्या ज्या अभ्यास पद्धती होत्या त्या संदर्भात मी आपल्याला काही माहिती सांगितलेली आहे. याच्यानंतर ची पुढील माहिती पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.